ट्रेन सुटलेली आहे आणि सगळ्या चाकरमान्यांची आता घाई आणि गडबड आहे। पलीकडच्या बाजूला मला वाटतं नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। सकाळचे वाजलेले आहेत 7 वाजलेत आणि आत्ता आम्ही आहोत दादर स्टेशनला। तर आज आम्ही निघालेलो आहोत गावी, आपल्या घरी कोकणात संगमेश्वरला। आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन। सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा। गावी लग्न आहे छोट्या भावाचं आणि त्यासाठी आता आम्ही सगळे कोकणात आपल्या घरी निघालो आहे। आहे का? तर आता दादर स्टेशनला आलो आहे। थोडा घाईमध्ये निघालो, त्याच्यामुळे व्हिडिओ सकाळी काय लवकर बनवता आला नाही, पण दादर स्टेशनला येऊन आता आपण ब्लॉगला सुरुवात करतो आहे। तर आजचा हा प्रवास दादर ते आपल्या कोकण गावचा प्रवास आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यानंतर मग 7-8 दिवस आता गावी आहोत। तर गावचे लग्नाचे व्हिडिओ येतील, साखरपुड्याला जायचे राजापूरला, तर त्याचेसुद्धा व्हिडिओ येतील। तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लवकरच आपले 3000 सबस्क्राईबसुद्धा पूर्ण होत आहेत। तर चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब आपले वाढले पाहिजेत। व्हिडिओ आता थोड्याच वेळात आपली गाडी येईल, एक 15 ते 20 मिनटामध्ये गाडी येईल आपली। हे बघा, गर्दी पण बऱ्यापैकी आहे। चला आता गाडी येईल आणि त्याच्यानंतर मग आपण प्रवासाला सुरुवात करू। चला, फायनली ट्रेन आलेली आहे। (10-103) कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस, मुंबई मडगाव। आणि आपला डब्बा क्रमांक आहे B1। तर मंडळी, फायनली प्रवासाला सुरुवात झाली आहे। B1मध्ये 3 सीट आहेत आणि B3मध्ये 1 सीट आहे। त्या गौरी गेले B3मध्ये आणि इथे आर्या बसले, इथे मोर्या झोपला आहे। मोर्या झोपला आहे म्हणजे रात्रभर झोपला नाही तो, तर आता तो आराम करतो आहे। प्रवास सुरू झाला आहे, गाडी आता ठाण्याच्या पुढे गेले। ठाणा स्टेशन सोडलं आहे आणि आय थिंक मला वाटतं आता दिवा जंक्शन आलं आहे, दिवा सोडलं आहे। तर असा आजचा प्रवास आहे आपला। तिथून आपल्याला जायचं आता संगमेश्वरला आणि नंतर मग तिथून आपण जाणार आहोत डिंगनीला आपल्या घरी। तर चला, आजचा प्रवास आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। चला तर मंडळी, फायनली आता संगमेश्वरला उतरलो आहे आणि आतमध्ये ट्रेनमध्ये थंडगार होतं आणि बाहेर उतरल्याबरोबर एवढं गरम आणि हीट मारते ना, प्रचंड ऊन आहे बघा। आणि गाडी 1 नंबर प्लॅटफॉर्मला नाही तर 2 नंबरला लागले, म्हणजे पलीकडच्या बाजूला। तर आता आपल्याला हा समोरचा ब्रिज क्रॉस करून आपल्याला तिकडे जायचं आहे। आणि ऊन बघा काय जबरदस्त आणि भयंकर ऊन आहे। आता आपल्याला जायचं आहे पलीकडच्या बाजूला, समोरचा तो जो ब्रिज आहे तो ब्रिज क्रॉस करायचा आहे आणि आपल्याला पलीकडे जायचं आहे। आता वाजले आहेत बरोबर दुपारचे 1:30 वाजले आहे आणि 1:30 वाजता आपण संगमेश्वरला उतरलो आहे आणि आता आपण जाऊया हळूहळू पलीकडच्या बाजूला। गाडी आज या बाजूला का लागली काय माहिती नाही, पण ऊन बघा किती आहे। आर्या मोर्या आता कंटाळतील उन्हामधून। चला, बॅगा पण बघा आमच्याकडे किती आहेत। तर आता हळूहळू आपण जाऊ। रिक्षासाठी आपले घडशी काका आहेत, त्यांना बोलवलं होतं, ते सुद्धा आता आले असतील।
रिक्षाने आता आपल्या घरी डिंगणीला. चला तर. आणि ट्रेन सुटलेली आहे आणि सगळ्या चाकरमान्यांची आता घाई आणि गडबड आहे. पलीकडच्या बाजूला मला वाटतं ही गाडी लागली आहे, त्याच्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1ला गाडी न थांबता 2वर आले. ही कोणती गाडी आहे? ही सावंतवाडी दिवा गाडी आहे आणि सावंतवाडी दिवा संगमेश्वर स्थानकात आल्यामुळे मांडवी गाडी 2 नंबर प्लॅटफॉर्मला लागली. चला आता हा ब्रिज आपल्याला क्रॉस करायचा आहे आणि पलीकडच्या बाजूला जायचं आहे. ऊन बघा काय प्रचंड ऊन आहे. फायनली स्टेशनकडे पोहोचतोय. पाण्याची बॉटल घेते. इथे पाणी भरून गेलं नाही, इथे थंड पाणी आहे. अरे या पाण्याची बॉटल घेते. संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आता आपण उतरलो आहे आणि हा आपल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशनचा नवीन लुक. आणि इथे सगळे बसलो आहे, रिक्षावाले यायला झालेत आणि हा बाहेर रिक्षा स्टँड. मे महिन्याचा सीझन आहे त्याच्यामुळे बरेचसे चाकरमानी आता यायला निघालेत आणि इथे गाडी लागले रेल्वे स्टेशन देवरुखला जाणारी, रेल्वे स्टेशन वाया देवरुखला जाणारी गाडी. आता कोकणामध्ये असेच सगळेच रेल्वे स्टेशन असे गजबजलेले दिसतील, कारण चाकरमानी आता कोकणात येतील. चला आता आपलीसुद्धा रिक्षा येईल आणि रिक्षाने आपण घरी निघू. चला रिक्षामध्ये बसलो आहे आणि आता आपला गावी घरी जायचा आपला प्रवास सुरू झाला. आमचे गडशी काका आलेत न्यायला. पण फोन आला होता. हां बाबांना मीच बोललो, म्हटलं तुमचा लागत नाही फोन, म्हटलं बघा जर तिकडे वर आले असतील तर पाठवा. म्हटलं तुम्हाला सांगितलंय तर काय, म्हटलं तुम्ही येणार. हा बघा हा आहे मुंबई गोवा हायवे. हा संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि हा मुंबई गोवा हायवे. खाडेवाडे हां मॅडम, कसा झाला प्रवास? मग प्रवास छान झाला, थंड आणि कार्यकर प्रवास. घरी जाऊया आता, जरा फ्रेश वगैरे होऊ मस्तपैकी आणि नंतर मग भेटू आपण जरा संध्याकाळी. शुभ संध्याकाळ मित्रांनो. संध्याकाळची आत्ता वाजले आहेत 5:30. सूर्य मावळ तिकडेच चाललेलं आहे आणि दुपारी 2 वाजता आपण आपल्या घरी आलो कोकणात. आणि दुपारी आल्यानंतर जरा जेवलो वगैरे, आराम वगैरे केला आणि थोडा आत्ता संध्याकाळी फिरायला निघालो आहे. थोडा एक फेरफटका मारूया. बाबा खाली तिकडे आहे ना आपली झाडं लावलीत काजूची, तर काजूच्या झाडांना पाणी घालायला गेलेत. तर आपण पण आता जरा बघायला जाऊयात की काय करतायत तिकडे आणि थोडा वेळ घालवू तिकडे आणि नंतर घरी येऊ. चला आता तिकडे आपण बघूया. आणि हे बघा हा आपला वाडीतला रस्ता.
आता मे महिन्यामध्ये सगळे चाकरमानी गावी येतील आणि संपूर्ण वाडी आता जरा गजबजलेली दिसेल. प्रत्येक घरामध्ये माणसं येतील. आमच्या घरी पण आता लग्न आहे, त्यामुळे सगळी लग्नाची गडबड आहे. सगळी माणसं आता उद्या परवा 2 दिवसामध्ये लग्नासाठी येतील. 5 तारखेला लग्न आहे, तर आपण एक आठवडाभर आहोत इकडे. हे बघा, या अशा वाटेने आपल्याला जायचं खाली, जिथे झाडं लावलेत त्या ठिकाणी. दुपारी एवढं ऊन होतं ना, भयंकर ऊन. म्हणजे ट्रेनमधून जेव्हा उतरलो आणि बाहेर आलो, बापरे, म्हणजे असं वाटायला लागलं की अगदी काहीतरी म्हणतात ना, एकदम गरम आगीची भट्टीच. आता संध्याकाळी थोडं ऊन कमी आहे, सूर्य मावळतील आहे, त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. आणि ही बघा, ही आहे आपली चिरेखान. जे आपण जेव्हा घर बांधलं 98ला, त्यावेळेला या चिरेखानीतून आपण सगळे दगड काढले होते. आणि ना इथे एक आपलं आंब्याचं झाड होतं, आणि ते आंब्याचं झाड आता कसं काय मेलं काही कळत नाही, पूर्ण सुकून गेलं आहे. आणि या बघा, ह्या इथून असं मध्ये खाली उतरायला नाही, ह्या पायऱ्या आहेत. पावसाळ्यामध्ये पूर्ण भरते ही चिरेखान, आणि कदाचित हेच पाणी नंतर फिल्टर होऊन पुढे आपल्या खाली विहिरीला जातं आहे. बघा इकडे खाली बाबा झाडांना पाणी घालते. या इकडे आपली विहीर आहे. अशी गुरं वगैरे आतमध्ये जाऊ नये ना, म्हणून हे असं अडचण केलेली असते इथे. ही बघा आपली विहीर. आणि आता झाडांना बऱ्यापैकी चांगलं पाणी मिळतं आहे, त्यामुळे झाडं पण चांगली झालीत. ही सगळी करवंदाची झाडं आहेत वरच्या बाजूला. छान झाले झाडं, आणखी 2 वर्षांनी लागतील. हे घे, अरे कॅमेरा घे, शूट चालू दे. असा बांधायचा होता, खाली पडला तो. पुढे नाही गेला. इथे पप्पा झाडांना पाणी घालतात. पुढे जाऊ. पुढे ते बघ, तिथे अडकलाय मागे पाईप, जाणार नाही. इथे ह्या झाडाला काल. चला मंडळी, झाडांना पाणी घालून झालं आहे आणि आता आम्ही घरी निघालो आहे. बाबा आता जरा मोटर वगैरे तिथे खाली बंद करतील आणि वरती येतील. तो पण आपण बघा इकडे वरती थांबू, सूर्यास्त बघूया आपण. चप्पल चटकते, पाय ओले आहेत ना. हे बघा, सूर्यदेव आता मावळतीला चाललेत आणि संध्याकाळचा
छान असा शांत परिसर आणि पक्ष्यांचा आवाज. सगळे पक्षी पण आता आपापल्या घरट्याकडे परतायला लागलेत. आता या डोंगराच्या पलीकडे सूर्यदेव जातील. तिकडे समोर खांबेवाडी आहे आणि या बाजूला इकडे सुलकरवाडी आहे. 3 वाड्यांच्या मध्ये असा हे डोंगराचा परिसर आहे. आणि ही बघा, ही इथे आहे ना, ही समोर आपली संपूर्ण ही वाडी आहे, बादेवाडी. चला, आज रिझल्ट पण लागला आहे आणि आर्या पण खुश आहे आणि मोर्या पण खुश आहे. आर्या आता आमची 8वीला गेली आणि मोर्या 3रीला गेला आहे. आता 4-5 दिवस आपण गावी आहे तर मस्त गावचे व्हिडिओ येतील. हे बघा, ही जमीन बघा कशी झाली. बाजावळ केले त्यामुळे माती एकदम अशी मस्त ना फुटून वरती आले. एकदम शेतीसाठी ही ना जमीन एकदम पूरक बनवली. आता कशी जमीन आहे. आणि इकडे समोर आपली जुनी विहीर आहे संपूर्ण वाडीची. संध्याकाळचं किती शांत वाटतं ना. पावसाळ्यामध्ये एक नंबर. आजूबाजूचा परिसर आहे ना जबरदस्त दिसतो. थोड्याच वेळात सूर्यास्त होईल. तर आजचा हा व्हिडिओ मुंबई ते संगमेश्वर आपल्या कोकणातल्या आपल्या घरचा. आर्या आज गावी आलो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला आता लवकरच 3000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तर जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा. तर आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे. भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.